आता पोट्टे काही तटत नाही रे बा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश आणि आज आहे आपल्या NSS कॅम्पचा डे 1. आम्हाला सकाळी 7:30 वाजता कॉलेजमधून निघायचं होतं, म्हणून डॉट 7:15 वाजता कॉलेजमध्ये एंटर झालो. कॅम्पले लागणारं सारं सामान्य ऑफिस मधून बाहेर आणून ठेवलं. पायता 7:30 वाजता आपली बसही आली. पटापट सारं सामान बसमध्ये भरलं, बसची पूजा केली आणि तसंच निघालो भाऊ. जसे बसमध्ये गाणे सुरू झाले, आपले पुरे पोट्टे पिसायले. कोणीच थांबत नव्हतं ना, फुल भकायला चालू होत्या. फायनली 2 तासानं आपण गावात पोहोचलो आणि आपली पुरी राहण्या खाण्याची सोयीच्या जिल्हा परिषद शाळेतच आहे, म्हणून पूर्ण बस मधलं सामान काढलं आणि इथं आणून ठेवलं. शाळेच्या ग्राउंडची साफसफाई केली आणि लगेच ग्राउंड मध्ये पाणी घेतलं मारून. तेवढे कामं केले आणि लगेच सेक्रेटरीनं मीटिंग बोलावली. कारण तर आपण मजा मारायला तर आलो नाही ना भाऊ, कामं करायला आलो. प्रॉपर प्लॅनिंग तर करावंच लागल. आमची मीटिंग सरली आणि तेवढ्यातच आमचं जेवणही तयार झालं होतं, म्हणून सब पोट्टे भिडले जेवाले, कारण भूक लय लागली होती. मस्त जेवण केलं आणि सब फुल सुस्तावले होते. पण आमचा होता आता इनॉग्रेशन सेरेमनी, म्हणून फुल शिस्तीत पोट्टे बराबर बसले. फायनली मस्त शेवटचा डान्स पाहून आपला कार्यक्रम खतम झाला. आता वेळ होती आपल्याला या गाव फिरायची भाऊ, कारण ना गावात कामं करायचे असन गाव तर माहित पाहिजे. मस्त गावकऱ्यांशी बोललो आणि भल्लं मस्त वाटलं. पुऱ्या गावात फिरून आलो आणि इथं आपल्या पोट्ट्याच्या गोष्टी सुरू झाल्या. मस्त गोष्टी केल्या. भूकही लागली होती, जेवणाचा टाइम झालाच होता ना, म्हणून पटापट जेवणही घेतलं करून. आता वेळ होती झोपाची, पण आम्हाला रूम अलॉकेट झाली होती आणि त्यात फुल कुचिन पोट्टे ना, रात्री झोपूच न देत. बम चिल्लावा चिल्ली. अर्ध्या तासाने सिनियर आले, जराशा शिव्या दिल्या आणि आम्ही शांत बसलो. चला मग आता मी झोपतो, तोपर्यंत जय महाराष्ट्र.